तुमचं स्वागत आहे पुन्हा तुमचं नवीन एका आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे केरू व्लॉग्स. तर आज आपण नवीनच व्लॉग परत करत आहोत आजच्या दिवसाचा. आता आपण निघालो आहोत कामावरती. सर पण बघू शकतात सरांनी घेतलेली आहे त्यांची गाडी रत्नागिरीतून आम्ही निघालो आहोत. आता बसलो आहोत, थोडंसं थांबलो आहोत थोडंसं हवा भरण्यासाठी. मित्रांनो आता आम्ही चिकन घेऊन निघालेलो आहोत. सरांनी घेतलेलं आहे चिकन. चिकनची रेसिपी वगैरे आम्ही तुम्हाला दाखवू, थोडंसं मॅरिनेट वगैरे करायला टाकू, नंतर जाणार आहोत फुटबॉल खेळायला. कुठे ठेवूया सर मागे. आता आपण निघालो आहोत सरांच्या घरी. डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला काय काय करणार आहोत मॅरिनेशनची वगैरे प्रोसेस ते केल्यानंतर थोड्या वेळाने जाणार बीचवरती फुटबॉल खेळायला. तर गाईच आता आम्ही सरांच्या घरी आलेलो आहोत. बघू शकता सुंदर असं घर नाही, मस्त बरोबर आहे. असं काय हे नाही, अस्ताव्यस्त नाही पडलं. ह्या साईडला वॉशरूमची वगैरे सगळी सोय आहे बघू शकता. त्यानंतर हा बेडरूम जबरदस्त. आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू डायरेक्ट समुद्र. ते गॅलरीत थांबला की डायरेक्ट समोर समुद्र दिसता बघा. सकाळ सकाळी अविस्मरणीय दृश्य असतं. उद्याचं सकाळी तुम्हाला आम्ही दाखवूच. इकडे सनसेटसुद्धा बघायला मिळतो. तर एवढा सगळा चांगला सीन आहे बघू शकता. तर आज आम्ही चिकन करणार आहोत. आता मॅरिनेशनची प्रोसेस वगैरे सगळी सुरू होईल. ती कशी करणार आहोत, काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला आता आम्ही दाखवू. चिकन जातं आहे डब्यामध्ये म्हणजेच बाउलमध्ये. तर मॅरिनेशन वगैरे आम्ही करणार आहोत. मित्रांनो आता बघू शकता चिकन वगैरे आपण धुवून घेत आहोत. चिकन वगैरे धुवून वगैरे झाल्याच्यानंतर बाकीची प्रोसेस आम्ही करायला घेणार आहोत. अगोदर आता जाणार आहे ऑनियन गार्लिकची पेस्ट बघू शकता. जिंजर गार्लिक गाय सॉरी, मला त्यातलं जास्त कळत नाही. ऑनियन गार्लिक बोललो ते खरं जिंजर गार्लिक असेल. असं ते माणसांकडून चुका होतात. हळूहळू मी शिकणार आहे सगळ्या गोष्टी. आता सुरू केलं आहे. पुढे आपण एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टींची माहिती देऊच. तर बघू शकता पूर्ण 2 पेस्टच्या पाउचेस यूज केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाणार आहे चिकन मसाला बघू शकता. चिकन मसाला कापलेला आहे आणि चिकन मसाला जात आहे आता चिकनमध्ये. आणि हे सगळं आता ते मिक्स करणार आहेत आणि ह्याचं होणार आहे मॅरिनेशन. अजून थोड्याशा काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्ही ॲड ऑन करणार आहोत. जसं की हा मसाला आहे ना सर, तिखट मसाला म्हणजे तिखट आहे, मसाला नाही तिखट आहे. त्याच्यानंतर धने पावडर, गरम मसालासुद्धा गेलेला आहे आणि हळद, चिमूटभर हळद ते म्हणतात ना तसं आम्ही काहीतरी करणार आहोत. आणि हे सगळं गेल्याच्यानंतर थोडंसं जे आपल्याला दरवी लागतं जे जेवण चांगलं होत नाही ते म्हणजे मीठ. तर मीठसुद्धा भरपूर जास्त उपयोगाचं आहे मित्रांनो, ते सुद्धा टाकून झालेलं आहे. त्याच्यानंतर हे सगळं सर एकत्र मिक्स करणार आहेत आणि आम्ही थोडंसं ते मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये दहीसुद्धा लागतं, परंतु आम्ही ते आणायला विसरलो आहोत म्हणून आम्ही नंतर आणून टाकलं तरी चालतं ना. चालतं असं डायरेक्ट असं पण. तर आमचं असं पण आहे. तर अशी पण डिश असते. तर दही आम्ही टाकायला आणायला विसरलो गाईज. थोडंसं समजून घ्या, थोडं नवीन आहोत आम्ही ह्या क्षेत्रामध्ये. आमचे शेफसुद्धा बघू शकतात. हे स्वतः पेशा आणि डॉक्टर आहेत तरीसुद्धा यांना एवढं उत्कृष्ट पद्धतीचं जेवण वगैरे करायला मिळतं. म्हणजे मित्रांनो किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण सुद्धा जेवण शिकलं पाहिजे. जसं की तुम्हाला माहिती आहे मला सुद्धा जेवण खूप चांगलं करता येतं. आता मी पण त्या व्हिडिओज करणार आहे त्याच्यामध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे जेवणाच्या रेसिपी वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी. तर त्याच्या अगोदर हे बघूया सगळं झालेलं आहे मिक्स करून. आता आपण सर मॅरिनेट करायला ठेवणार आहोत ना. हो फ्रीजमध्ये ठेवणार आहोत गाईज, फ्रीजमध्ये. कारण की आता मी जाणार आहोत खेळायला तर फ्रीजमध्ये सर ठेवत आहेत बघू शकता. सरांनी ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी. फ्रीज खराब आहे असं ते. बीचवरती आलेलो आहोत बॉल वगैरे घेऊन. आता तुम्हाला दाखवते एक कासवांची अंडी आहेत आतमध्ये. हे बघा समुद्री कासव अंडीचं केंद्र म्हणजे इथे आतमध्ये अंडी आहे ती. ह्याच्यातून ह्याच्या आतमध्ये अंडी आहेत कासवांची. ते नंतर मोठे झाल्यावरती जाणार डायरेक्ट समुद्रात. तर आता आम्ही इथे व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवरती फुटबॉलीसारखं काहीतरी खेळायचा प्रयत्न करणार आहोत. पेनल्टी शूटआउट सुरू होणार आहे. 5-5 मारायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये आता कोण जिंकते बघूया. पहिली मॅच तर सर जिंकलेली आहेत 5-3नी. जरासं आपली फिजिक्स 5-2नी जिंकलेली आहेत. 5-2नी जिंकलेले आहेत. हां घ्या एवढं काय. पुढच्या मी हरवणार त्याला 1v1मध्ये. जरा धावायला मला जमत नाही कारण की मला जरा पोट वगैरे वाढलं त्यामुळे माझ्या छातीत पण जरासं डॉक्टरने सांगितलं जास्त धावायचं नाही म्हणून मला जरा त्रास पण होतो आहे. पण आता मी पेनल्टी शूटआउट खाणार आहोत. याच्यामधून डायरेक्ट केला पाहिजे आणि सर इथून मारणार. मी आता पहिले 5 मी मारणार आहे, पुढचे 5 ते मारणार. बघूया लास्टला आम्ही रिझल्ट आहे. काही हरलेले सर आमचे हरलेले आहेत. तर मान्य घेतली 5त एक पण नाही गेलेला आहे सरांचा.
तर मग मी जिंकलेलो आहे ऍक्च्युअली. मग आता 2 गेम झाले त्यामध्ये आम्ही टाय झालेली आहे दोघांची पण. तर एक गेमला मी जिंकलो. चला टाय, मग तुम्ही एक गेम जिंकला, मी पेनल्टीचा गेम जिंकलो. त्यामुळे टाय झाला. पुढच्या वेळी ना डायरेक्ट विजय संपला, लावा ताकद. सरांना मुंग्या चाललेल्या आहेत म्हणून समुद्राच्या अवतीभोवती शूज घालूनच प्रवास करावे. कसं वाटतंय? एक मॅच मी हरलो फुटबॉलची आणि एक मॅच मी जिंकलो आहे पेनल्टीवरती. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये 2 फुटबॉलच्या सामन्यामध्ये ड्रॉ झालेले आहे. पुढच्या वेळी आपण नवीन ब्लॉगमध्ये बघूया की आपण सरांना हरवणार. जर फिटनेसमध्ये जरा लक्ष द्यायला लागणार. मला त्यांची फिटनेस बघू शकता तुम्ही मित्रांनो. बॉडी लावून खेळत होते ते मला. अक्षरशः त्यांनी फाऊल केलेले आहेत म्हणून मी हरलेलो आहे एक फुटबॉलची मॅच. तर नेक्स्ट मॅचमध्ये आपण त्यांना दाखवून देऊया की आपण कसं त्यांना हरवणार आहोत. तोपर्यंत भेटूया आता घरी गेल्यावर. आता आम्ही घरी आलेलो आहोत जेवण वगैरे. तर रेसिपी सुरू झालेली आहे. कांदा वगैरे सगळं आम्ही टाकलेलं आहे तेलामध्ये परतण्यासाठी. आणि लसूण सुद्धा आम्ही जाळून घेत आहोत. अशी अनोखी पद्धत म्हणजे कांदा भाजून झाल्यावरती त्याची जी परत असते, परत नाही काय ते फ्लेवर येतो का वरचा कांद्याचा, हे पण भाजून असं टाकायचं असतं म्हणजे थोडासा फ्लेवर. तर असं सरांची डिश आहे. आता आपण खाऊन वगैरे तुम्हाला टेस्ट करून सगळं सांगू कशी झाली वगैरे. मित्रांनो जर तुम्ही सुद्धा असे एकटे राहत असाल बॅचलर्स म्हणून किंवा असं काय असेल, तर तुम्हाला स्वतः जेवण स्वतः करता आलं पाहिजे. ह्याच्यामधलं तात्पर्य एवढं. आपण ही व्हिडिओ करतो आणि सरांची रेसिपी आपण सांगतो कारण की ते एवढ्या वर्ष बाहेर शिकायला सुद्धा होते ते रशियाला. तर त्यांनी खूप जास्त ह्याच्यामध्ये जेवणामध्ये इम्प्रोवाईज केलं स्वतःला आणि खूप चांगल्या डिशेससुद्धा करतात. तुम्हाला एक नवीन नवीन डिशेस नक्कीच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत असेच कंटिन्यू राहा. हे भाजून घेतलेलं आहे का, कारण की आता आपण याचं वाटण करणार आहोत. म्हणजे मिक्सरला लावून त्याची थोडंसं वाटण केल्याच्या नंतर तो आपण चिकनचं रस्सा करणार आहोत. तर तो कसा टेस्टला वगैरे तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवूच. तर असा एकंदरीत आपला विषय होता. हे आपण एवढं भाजलं आहे का, कारण की त्याचं आपल्याला वाटण करायचं होतं. मित्रांनो आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकलेलं आहोत आणि तो मसाला शिजून घेतल्याच्या नंतर ते आपण पॅनवरती मध्ये आपण सारखं असं ते स्टर करत राहणार आहोत. त्याच्यानंतर मग पुढे काय होणार आहे, ह्याच्यानंतर पाणी सुटतं का चिकनला, म्हणजे पाणीची सुटतं चिकन ना. त्याच्यानंतर मग आपण ड्राय चिकन म्हणजे चिकन सुका करतात ना, तर त्यातली आपण डिश करणार आहोत. तर लास्टला तुम्हाला आम्ही दाखवू त्याची टेस्ट वगैरे काय, आपण सगळं आपण त्याचा रिव्ह्यू वगैरे देऊ. तर बघूया पुढे काय होतं. चिकन मित्रांनो शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. आता ठराविक जवळ 5 ते किती वेळ ठेवायला लागतं, 10 मिनटं. 10 मिनटं तरी आपण आता असं शिजायला ठेवणार आहोत लो फ्लेमवरती. आणि शिजल्यावरती तुम्हाला दाखवू त्याचा रंग आणि त्याचं रूप. आणि नंतर आम्ही ते खायला बसणार आहोत. तिथे बाजूलाच भातसुद्धा शिजत आहे. तर सगळी प्रोसिजर झाल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. आम्ही मगासपासून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो ना, आम्ही ऑइलचं एवढं कमी प्रमाणात त्याचं यूज केलेलं आहे कारण की थोडंसं आपल्याला हेल्दी पण असलं पाहिजे चिकन, म्हणून आम्ही हे खूप भरपूर कमी प्रमाणात ऑइल यूज केले होतं. परंतु तुम्ही बघू शकता आता ते म्हणजे नॅचरलीच ते वाटपानी नंतर सरांनी जे मसाला वगैरे तयार केला त्याला म्हणजे नॅचरली त्याला कोकोनटमुळे भरपूर जास्त ऑइल सुटलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण असं चिकनच्या फॅटमुळे पण ऑइल सुटतं. चिकनचा फॅट असतो तो चांगला शिजल्यामुळे त्याचा पण आपल्याला पाणी वगैरे सुटतं. आणि नंतर मग बघू शकता मग पूर्ण ड्राय वाटत होतं पण आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे. कारण हलकंसं पाणी टाकल्यानंतर पूर्ण बघा म्हणजे ते चिकन काहीतरी म्हणतात बघा सर त्याला, ते काळं चिकन असं माहिती आहे तसं सेम प्रकार आहे. सेम काळं चिकनचा जो प्रकार असतो ना सेम तो वालाच प्रकार आहे. आपण खूप प्रमाणात म्हणजे ऑइलचं प्रमाण एवढं प्रचंड कमी यूज केलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही शिजवलं हे चिकन. आईज फायनली आपलं काळा चिकन झालेलं आहे बघा. जबरदस्त असं नरम आणि जबरदस्ती टेस्ट आहे. बऱ्याच वेळा खाऊन बघितलं, आता परत तुमच्यासमोर टेस्ट करतो. एवढी जबरदस्त टेस्ट आहे. आणि बघू शकता डिश, आणि डिश आपल्या सरांनी बनवली आहे. पुष्कर सर जातो म्हणलं आपले आजचे शेफ पुष्कर सर होते, त्यांच्या घरात त्यांनी मला इन्व्हाइट केलं हे खाण्यासाठी. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. खूप प्रचंड अशी व्हिडिओ जबरदस्त झाली आहे कारण की एवढं जबरदस्त जेवण त्यांनी केलं. जर तुम्हाला व्हिडिओ ही आवडली असेल, हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.